आज मला कॉलेजला सुट्टी आहे आणि बरीच कामं पेंडिंग होती, पण म्हटलं नाही, आज थोडासा आराम करायचा, थोडा वेळ स्वतःसाठी द्यायचा. मी इथे राहते, इथे छान क्लब हाऊस आहे, गार्डन आहे, बट मला यायलाच वेळ मिळत नाही. कंटिन्यू हॅक्टिक चालू असतं. सो आज म्हटलं चला छान ब्लॉग इथेच बनवूया. सो मी खाली आली फेरफटका मारायला गार्डनमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला आमचं क्लब हाऊस दाखवणार आहे. मी खूप सुंदर आहे. म्हटलं थोडंसं खाली येऊन रिलॅक्स होऊया. सगळी कामं सोडली आणि मी टाईम देते स्वतःला. सो भेटूयात क्लब हाऊसमध्ये. बाय. इथे वरिष्ठ नागरिक मंडळ बसले. छोटंसं मंदिर आहे. मंदिर असं नाही म्हणता येणार असंच, बट गणपतीची मूर्ती आहे छान. आणि आता मी निघाली क्लब हाऊसमध्ये. हाऊस वॉर्मिंग आहे आज. इथे जेवणाची व्यवस्था दिसते. मी इथे बऱ्याच वेळा अँकरिंगसुद्धा केलेलं आहे, बेबी शॉवर अँड ऑल. सो आता आपण जाऊया कॉफी शॉपमध्ये. आमच्या कॅफेमध्ये अरेंजमेंट किती सुंदर आहे, पाहू शकता. इथे मी आली आहे माझा मी टाईम स्पेंड करायला. सुंदर असा ॲम्बियन्स आहे. पलीकडे स्विमिंग पूल आहे. ब्लिस कॅफे खूप छान. चहासुद्धा सुंदर असतो आणि ब्रेकफास्ट वगैरे हलकं फुलकं खायचं असेल आफ्टर स्विमिंग तर इथे खूप छान अरेंजमेंट असते. त्या साईडला एक योगा रूम आहे, तसेच एक झुंबा रूमसुद्धा आहे, म्हणजे डान्स क्लास. माझी जी काही रिहर्सल वगैरे असते ते मी तिथे घेते कधी कधी. त्यानंतर मिनी थिएटर आहे. त्याचबरोबर इथे लायब्ररीसुद्धा आहे. खूप छान छान पुस्तकं आहेत. असं बरंच काय काय आहे, पण आयुष्यात वेळच नाही आहे. सो इकडचा ॲम्युनिटीज किंवा इकडच्या सुखसोयी अनुभवायला कधीच वेळ नसतो. मग म्हटलं चला आज आहे थोडंसं वेळ, तर मग आपण हा वेळ इथेच स्पेंड करूया. आलेला आहे गरमागरम मसाला चहा. घरी तर आपण रोज चहा पितो, इथे असं कॅफे ब्लिसमध्ये येऊन चहा पिण्याचा आनंदच काही वेगळा आहे. तो पण एकदम भारी असतो. साठी सुद्धा विचार करायला वेळ मिळतो. त्यामुळे तुमची रेग्युलरची कामं तर होत राहणार आहे, ती कधीच संपणार नाही आहे. सो थोडंसं माइंड रिलॅक्सेशनसाठी ह्या अशा वेळेची खूप गरज असते. मग तो टाईम तुम्ही कुठेही जाऊन स्पेंड करा, तो वेळ स्वतःसाठी द्या असं मला वाटतं. आणि हा माझा कायमच मेसेज असतो की मी फ्री असते तेव्हा मी कुठल्या गॉसिपिंग अँड ऑल, कुठल्या महिला बसल्या आहेत तिथे चार, तिथे जाऊन मी गप्पा मारत बसली आहे, मग इकडचे विषय तिकडचे विषय, हे सगळं मला नाही जमत. मोकळ्या वेळामध्ये एकतर मी लिखाण करते, अदरवाईज रील बनवते, बाकीची बरीच कामं पेंडिंग असतात ती करते आणि असं स्वतःसाठी थोडासा वेळ स्पेंड करते. आणि मला खूप आनंद मिळतो या सगळ्या गोष्टींमधून. म्हणून सगळ्यांना मलासुद्धा तुम्हाला हेच सांगायचं आहे की नेहमीच्या धावपळीच्या रुटीन लाईफमधून थोडासा वेळ स्वतःसाठी काढा. मी माझ्या नेहमी स्पीचमध्ये हेच सांगत असते. वेळ तर मिळतच नाही, कितीही तुम्ही विचार केला तरी वेळ तुमच्याकडे नसतो, पुरत पडत नाही. 24 तास असतात ते असेच संपून जातात. पण अख्ख्या दिवसातला कमीत कमी अर्धा तास हा स्वतःसाठी प्रत्येकाने काढलाच पाहिजे. मग त्यात तुमचं वाचन असेल, लिखाण असेल, एखादी ॲक्टिव्हिटी असेल जी तुम्हाला आवडते, जे तुमच्या आवडणाऱ्या गोष्टी काही असतील त्या तुम्ही केल्यात ना, तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला खूप गोष्टी तुम्हाला एकट्या असताना जाणवतात. त्यामुळे तुमचा जो क्वालिटी टाईम आहे तो तुम्ही इतर चुकीच्या ठिकाणी न घालवता, तो म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे, मी कोणावर माझी मतं लादत नाही आहे, बट माझे ब्लॉग बऱ्याच जणांना आवडतात. समोरून फरमाईश येते मॅडम आज ब्लॉग टाकला नाही. मग जेव्हा माझी खूप धावपळ असते, वेळ मिळत नाही, तेव्हा मी नाही काढत. पण जेव्हा मला माझ्याकडे वेळ असतो तेव्हा मी व्हिडिओ नक्कीच बनवते. माझ्या फॅन क्लबसाठी बनवते की ज्यांना खरंच माझे विचार आवडतात, ऐकायला आवडतात, अप्लाय करतात. आणि बरेच खूप सारे मेसेजेस अँड कॉल असतात की मॅडम तुमच्यामुळे आम्हाला एक मोटिवेशन मिळतं. तर आवडतं मला. कोण मला काय जज करत असेल की ही डेली व्हिडिओ बनवते, कुठे जाते, काय करते, काय गरज आहे, असतात ना काही जणांचे विचार.
मला नाही विचार करायला आवडत की कोणाला काय आवडतं, कोण काय विचार करतं. मी हा विचार करते की मला काय वाटतं, मी यातून आनंदी होते का आणि माझे विचार काही लोकांपर्यंत जाऊन पोहोचत आहेत का, की त्यातलं 10% जरी त्या महिलांनी किंवा इतर कोणी घेतलं तर नक्कीच मला छान वाटतं. आणि मला हे मेसेजवर येतं की मॅडम तुम्ही टाकत जा ब्लॉग, खूप छान आम्हाला मोटिवेशन मिळतं. रोज काहीतरी नवीन असतं, कधी डान्स व्हिडिओ असतात, कधी ॲक्टिंगचं असतं, माझ्या NSD क्लासचं असतं, कधी माझे प्रोजेक्ट असतात, वेगवेगळे इव्हेंट असतात, अँकरिंगचे ब्लॉग असतात. हे आतमध्ये ग्राउंड आहे, इथे क्रिकेट मॅच सुरू आहे. मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त जागा आहे, त्यामुळे मुलं संध्याकाळी क्लास वगैरे आटोपल्यानंतर आपापल्या पॅरेंट्ससोबत इथे येतात. ही माझी बिल्डिंग समोरची. आणि याच ग्राउंडमध्ये मी आणि माझा पार्टनर विशाल याने होम मिनिस्टरसुद्धा केलं होतं. बरोबर 1 वर्ष झालं, 26 जानेवारीला केलं होतं. खूप धमाल केलेली सगळ्या महिलांनी. एक 350-400 महिला होत्या आणि पैठणी आम्ही स्पॉन्सर केली होती. धमाल आली होती. आता फ्री झाल्यानंतर नेक्स्ट प्रोजेक्ट इथे काहीतरी करायचा विचार आहे माझा. फ्री झाल्यानंतर ते काहीतरी करणार मी इकडच्या महिलांसाठी.